एक सामायिक समीकरणामधला दुसरा प्रश्न आपण सोडवायला. प्रश्न दुसरा मूळ. पुढील समीकरणे सोडवा असा प्रश्न आपल्याला दिले बघा. काल जसं सोडवलं तसंच ह्याच पद्धतीमध्ये सोडवायचं. फार काय अवघड नाही. समीकरण दिले तुम्हाला 17p - 2 बरोबर 49 हे दिलेले. आपल्याला काय करायचे, ह्या समीकरणाच्या दोन्ही बाजूस 2 मिळवायचे बघा. काल आपण बाजू पाहिल्या होत्या, डावी बाजू उजवी बाजू. आता तसं नाही करायचं. आता काय करायचं, दोन्ही बाजू 2 मिळवायचे म्हणजे दोन्हीकडून बघायचं मिळून 2 मिळून. मग समीकरण काय दिले तुम्हाला, 17p - 2 हे आपल्याला समीकरणामध्ये दिले. 2 मिळवायचे म्हणजे +2 बरोबर 49 + 2. म्हणून आता हे अधिक वजा बाकी होणार, ह्यांचा विषय नाही, विषय वजा झाला. आपल्याकडे राहिले बघा इथं 17p डायरेक्ट p लिहिलं. 17p बरोबर या दोघांची बेरीज. आता 49 आणि 2 किती बाबा, 51. मग आपल्याकडे आला 51. आपल्याला काढायची p ची किंमत, हा p याची किंमत काढायची बरोबर. मग p ची किंमत काय काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. आपल्याकडे तर आले 17p आले. मग आपल्याला परत लक्ष द्या, म्हणून ह्या समीकरण जे आपल्याकडे दिलेलं आहे, ह्या समीकरणाच्या दोन्ही बाजूला, वाटल्यास मी पूर्ण लिहितो तुमच्या लक्षात येईन असं बरोबर. समीकरणाच्या दोनही बाजूंना ही एक 2 बाजू. मी मागं तुम्हाला सांगितलं होतं डावी बाजू आणि उजवी बाजू, त्याच्यामुळे तुम्ही लय कन्फ्यूज नाही व्हायचे. दोन्ही बाजूंना काय करायचं आपल्याला, 17 ने भाग द्यायचे. 17 ने भागून 17 काय करू त्याला आपण भागू. मग आता समीकरणाला 17 ने भागायचं. मग आपल्याकडे समीकरण काय हवं, 17p हे एक समीकरण आपल्याकडे आलेलं आहे. मग आता छेदामध्ये परत 17, इकडं 51 छेदामध्ये परत 17. एक मला कधी काढता येत नाही गडबडीमध्ये, तुम्ही लक्ष द्या पहा. अशा प्रकारे आपलं एक समीकरण तयार होतं. आता इथं 17 कडले राहिला हा p बरोबर 51 छेदामध्ये 17 आपल्याकडे आलेले आहे. मग आता p ची किंमत काय आली आपल्याकडं, 3. 17 त्रिक किती, 51. मग p बरोबर किंमत आली तुमच्याकडे 3. मग आता p बरोबर 3 ही किंमत आपल्याला काढायची होती, आपण काढलेली आहे. ही अशी किंमत तुमच्याकडे आलेली आहे. समीकरण व्यवस्थित समजून घ्या, अडचण तुम्हाला येणार नाही. अडचण आली तर मी या ठिकाणी बसलेला आहे, त्याच्यामुळे शक्यतो तुम्हाला अडचणच भासू देणार नाही. अशा प्रकारे आपल्याकडे समीकरणाची किंमत आलेली आहे बघा. पुढचं समीकरण आपल्याला दिलेले झालं का, लिहून घ्या पटकन, पुढे जायचं. पुढं काय अडचण आहे रे, कोणाला अडचण नाही. बरोबर लक्ष द्या बरोबर. आता हे समीकरण मगाच्या समीकरणासारखं नाहीये बघा, खूप वेगळे. आता काय करायचं, ह्या समीकरणामध्ये जे 7 आहेत ते आपल्याला दोन्ही बाजूतून वजा करायचे. डावी बाजू उजवी बाजू दोन्ही बाजूतून तुम्हाला काय करायचे, 7 वजा करायचे. समीकरण काय आहे, 2m + 7 = 9 एवढं समीकरण तुम्हाला दिले. आता वजा का अधिक हे तुम्हाला कसं करणार, आपल्याला संख्या बघायची, संख्यानुसार आपल्याला त्याची बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे. मग म्हणून आपल्याला काय लिहायचं, आता दोन्ही बाजूतून काय करायचं, समीकरणाचे 7 वजा करायचे. मग मी इथं डायरेक्ट लिहितो, दोन्ही बाजूतून 7 वजा करू. मग अशी आपण बेरीज केली होती 2 न. आपल्याकडे आता 2m + 7 आहेत. 7 काय करायचे आपल्याला त्याच्यातून वजा करायचे, म्हणून इथं आले -7 बरोबर 9 जसे आला तसे 9 - 7 आपल्याकडे परत आपल्याकडे समीकरण आलेलं आहे. आता इथं अधिक वजाबाकी होणार आहे. इकडे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, त्याच्यामुळे काही विषय राहणार नाही. आपल्याकडे समीकरण काय येणार आहे, 2m जशाला तसंच राहणार आहे. आपल्याकडं सरळ उत्तर हा 2m आपल्या जाग्यावर, म्हणून 2m. आता इथं वजाबाकी झाली काहीच नाही, म्हणजे इकडं 7 मधून
9 मधून किती वजा करायचे तुम्हाला 2, मग 2 वजा करा, आपले 7 वजा करा, राहिले किती तुमच्याकडं 2, आपल्याकडे आले बघा 2m बरोबर 2, हे उत्तर आलेले. मग आता आपल्याला परत काय करायचंय, समीकरणाच्या दोनही बाजूंना मग भागाकार केला. मग या ठिकाणी पण बाजूंना कितना 2 न काय करायचंय, भागायचं, भागू. आपल्याला समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2 न भागायचंय. मग तुमचं समीकरण आहे 2m/2 बरोबर 2/2. काय उत्तर येईल रे? वा, कोण आहे ते? हा बोल बोल, छान छान. इथं त्याचं म्हणणं आहे इथं काहीच नाही, 2 2 कटले, इथं 2 2 कटले, एम राहिलं. म्हणजे समीकरणाची किंमत म्हणजे जो काय तुमचा एम आहे त्या एमचीच किंमत त्याच्याकडे 1 आली. छान बाळा, खूप छान. किती आले उत्तर तुमचं? 2. अशा प्रकारचं समीकरण असतात मित्रांनो. पुढचं बघूया. पुढचं खूप छान आहे, 2 किमती दिल्या जातात. ओके, हा लक्ष द्या. बोलो 3x + 12 बरोबर 2x + 4. आता समीकरण खूप छान दिले बघा. काय केले तुम्हाला, 2 समीकरण आणि 2 चलाच्या किमती दोन्ही ठिकाणी दिलेल्या आहेत. अशा वेळेला तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाहीये. समीकरण व्यवस्थित मांडा. काय दिले, 3x अधिक किती 12 बरोबर किती 2x, म्हणजे x ची पण किंमत आहे -4. आता दोनही बाजू, डावी बाजू आणि उजवी बाजू, समीकरणाच्या दोनही, इथं मी शॉर्ट मध्ये लिहितो, समीकरणाच्या दोन्ही बाजू तुम्हाला काय करायचंय, 12 वजा करायचे. मग समीकरणाच्या दोन्ही बाजूतून किती वजा करायचे, 12 वजा करू. मग आता करू, मग करा. आता काय करा, 12 वजा करा. मग 12 वजा करायचे. समीकरण काय आहे तुमच्याकडं, 3x + 12 इथं लिहा -12 बरोबर. पुन्हा जशाला तसं 2x वजा आहे, वजा इथं 12 करायचं, -12. आता मी लाल पेन घेणार, तुम्हाला समजलं ना बरोबर. आता बघा समीकरणामध्ये मजा होती, मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणून आता इथं राहिला फक्त 3x. मग बरोबर 3x बरोबर हा 2x इकडे आला, हा झाला 2x, इथं वजा आहे मग वजा. आता वजा वजा अधिक झालं बरोबर. 12 आणि 4 किती झाले आपल्याकडं, 16. मग आपल्याकडे आलंय समीकरण 3x बरोबर 2x - 16. समीकरण वाढलं का बघा, नाही वाढलं. मग आपण काय करू, आता याच्या दोन्ही बाजूतून वजा करायचे आपल्याला. आता काय करायचे, 2x वजा करू. मग इथे लिहू आपण समीकरणाच्या, मी शॉर्ट मध्ये लिहू, दोनही बाजूतून 2x वजा करू. मग आपण वजाबाकी केली होती, 2x काय करायचे आपल्याला, वजा करायचे आहेत. समीकरण मांडून घ्या वजा करण्यासाठी. मग इथं लिहिलं आपण 3x वजा किती करायचे तर बाबा 2x. मग 3x मधून 2x वजा केले बरोबर. पुन्हा आता आपल्याला काय करायचंय, इथं दिलेले तुम्हाला 2x - 16, याच्यातून वजा किती करायचे तुम्हाला, 2x परत 2x, इथं वजा आहेत म्हणून वजा करायचे. समीकरण काय राहिले बघा, ह्या 2x 3x मधून 2x गेला म्हणजे xच राहिला आपल्याकडे, फक्त x राहील. मग x बरोबर आता इथं हे 2x आपल्याकडे वजा होणार आहे. आता समीकरणाची उकल काय आहे तुमच्या लक्षात येईल, हे कटले हे कटले, राहिले काय, हे चिन्ह पण कटलं. x बरोबर तुमच्या समीकरणाची उकल आली 16. समजलं नाही तर तुम्ही विचारू शकता. समीकरणाची उकल किती आली आपल्या या ठिकाणी, -16. खूप छान समीकरण होते. आपण वजा किती केले, 2x. म्हणजे या 3x मधून 2x गेला, राहिला x. 2x या ठिकाणी कॉमन होते, ते कटले आपल्याकडून, म्हणजे आपण कट केलं ते. इथं होतं तुमचं -2x, त्याला पण आपल्याला काय करायचंय, फुली मारायची म्हणजे वजाबाकी करायची म्हणून कट केले जातं बरोबर. म्हणून हे पण कटली. आता या ठिकाणचा x या ठिकाणी आला, म्हणजे 1 ज्याची किंमत घेतो आपण तो, आणि हे 16 वजा जसेला तसे या ठिकाणी तुमच्याकडे आलेले आहे. आता पुढचं समीकरण पण अशाच प्रकारचं आहे, खूप छान समीकरण आहे तुम्हाला इथून पुढं. फक्त तू सांगितलं तसं करायला हरकत नाही. किती जणांना जमतंय, पुढचा प्रश्न सोडून दाखवा मला. 5 गुणाकारामध्ये म्हणजे कंसामध्ये x - 3 दिलेले आहेत आपल्याकडं बरोबर 3, आणि पुन्हा कंसात दिलेले आहेत x + 2 कंस बंद. ह्या समीकरणामध्ये तुम्हाला मिळवायचे किती, गुणाकार किती यायला ते बघा. 5 ने कितीला गुणायचं आहे, 3 ला. गुणाकार किती येईल मग तुमचा 15.
मग दोन्ही बाजूतून 15 काय करायचे तुम्हाला मिळवायचे, वजा करायचे नाही, मोठी संख्या मिळवल्यानंतर मग पुन्हा आपण त्याच्यातून याच्यात 2x वजा केला, त्याच्यातून 3x समीकरण तयार झाल्यानंतर 3x वजा करायचे. आधी नाही, आधी तुम्हाला त्याच्यामध्ये 15 मिळवायचे. तुम्ही त्याच्यामध्ये जर 15 मिळवले तरच ते समीकरण तुम्हाला समजू शकेल. मग तुमचं समीकरण किती येईल बघा, -15 अधिक 15 असेल असे येणार, संख्या तिथं वजा होणार. इकडच्या समीकरणामध्ये तुम्हाला मिळवायचे किती, 15 आणि 6 ची बेरीज कर, किती झाली 21. छान. आता समीकरण तुझं तयार झालंय 5x बरोबर 3x अधिक 21, म्हणजे इथं आपण 16 घेतले, तिथं तुम्हाला 21 घ्यायचे. आता ह्या दोन्ही समीकरणातून तुम्हाला 3x वजा करायचे. 3x तुम्हाला दिलेले, मग 3x वजा केल्याकडे तुमच्याकडे राहिले किती, बरोबर. खूप छान, खूप छान. बघा झालं का, कंटिन्यू.